का आला? कुणाचं हे? दुर्वास ऋषी विचारतात. कुणाला? कीर्तनाला. कृष्णाला. कृष्णाला विचारतात. कृष्ण लाजून म्हणले, लग्नाला गेलतो. होय, बर बर. कुणाच्या? माझ्याच गेलतो. तुझ्या गेलता? मग वरात कुठे? वराडी कुठे? गाव कुठे? एकटाच? नाही म्हणजे लग्न तशा पद्धतीचं होतं. कशा पद्धतीचं होतं? बुवाने खोलवर कीर्तनात सांगू नये अशा पद्धतीचं होतं. ज्याचं लग्न जमत नाही त्यानं मनापासून ग्रंथ वाचावा अशा पद्धतीचं होतं. रुक्मिणी स्वयंवर लग्न होत नाही त्यानं वाचायचं, असा एक नियम आहे आपल्याकडं. कवर वाचायचं, जवळ लग्न होत नाही तोवर. मग ह्या जन्मात होऊ दे नाही तर पुढच्या जन्मात होऊ दे, ग्रंथ सोडायचा नाही. बरं का? ते म्हणले मोक्षाचे ते आम्हा नाही अवघड, पण जवळ मिळत नाही तोवर साधना सोडायची नाही. आणि एकदा मिळालं पण जगत कल्याणासाठी जगात उतरल्याशिवाय राहायचं नाही. प्राप्तार्थता झाली, निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोका लागे. असो. कुणाची मुलगी? आता ये त्रिकाल ज्ञानी विचारतात. कुणाला? त्रिकाल ज्ञानी विचारतात त्रैलोक्याच्या मालकाला. कुणाची मुलगी आहे? ती म्हणली भीमकाची. बर, कुठे आहे? हे काय? असं बाजूला झालं की त्यांनी असं वाकून नमस्कार केला. चांगलं बघितलं. बर म्हणले कृष्णा, लग्नाला जाताना कुठल्या मार्गे गेला होतास? म्हणले इचलकरंजी मार्गे पंढरपूर. मग इचलकरंजीतच माझा आश्रम आहे हे तुला माहिती होतं का नव्हतं? म्हणजे असं सांगतोय. इथलं दुर्वास नाहीत, आणि असलं असतं तर आम्ही इथं आलो नसतो. दूरवास. ते म्हणले स्वामी याच मार्गे गेलो, आणि मग लग्न झाल्यावर सांगायला आला माझं लग्न झालंय म्हणून. ते जाताना का सांगितलं नाही माझ्या लग्नाला चाललोय म्हणून? कृष्णाला काही बोलायचंच कळेना. शब्दशून्य वृत्ती कधीतरी होत असते, आणि ती वृत्ती होते त्या देवाला भक्तांना प्रश्नाचं उत्तर देत असताना आणि भक्ताला देवाची स्तुती करत असताना. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, भक्त स्तुती करता. काय वानो आता नपुरे ही वाणी मस्तक चरणी. शांत उभा राहिले प्रभू. आणि दुर्वास ऋषी म्हणले शांत उभा राहून चालायचं नाही, तुला याची शिक्षा भोगावी लागल. म्हणले काय शिक्षा आहे? एकच शिक्षा आहे, 11 वाजेपर्यंत कीर्तन सुटायचं नाही. ती म्हणले एक शिक्षा आहे, मला द्वारकेला घेऊन जावं लागल. कृष्ण म्हणले आनंद आहे, चला. रथ शृंगारलेला ऐताच आहे, घेऊन आलेलो आहे, बसा रथामध्ये. आणि दुर्वास ऋषी रथामध्ये बसले, कृष्ण रुक्मिणी बसायला लागले की दुर्वासाने सांगितले ए थांब, तुम्ही दोघांनी रथात बसायचं नाही. मग हे दोन्ही घोडे सोडा. एका बाजूला रुक्मिणी आणि एका बाजूला कृष्ण. असा रथ ओढत तुम्ही द्वारकेला न्या. आता अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. याच्या पुढचं अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. त्याला दुर्वासांचा रथ ओढणं हे आनंदाची बाब आहे. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. आणि सांगून असेल तर किती आनंद, त्याला ओढायला अडचण नाही. पण ही सुकुमार जी आमची जननी आहे माता रुक्मिणी, थोडं अंतर पार झालं रथ ओढण्यात, आणि तहान लागली, कासावीस झाल्या. ती जेवण केलं, आईबापांची भेट घेतली, सगळ्यांनी वाटं लावलं, पाय धुतले, असलं काही विधी झालंच नाही ना. देवाला आल्या, मंदिरामध्ये त्या रथात बसून इकडंच आल्या. अन्न पाण्याचं काही पोटामध्ये नव्हतंच. तहान लागले, भगवंताकडं बघितलं, खुनवा खुनव झाली किंवा संकेतात कळालं यांना पाणी प्यायचे. भगवंतानं रथ थांबवला, डाव्या पायाचा अंगठा दाबला जमिनीला, त्याच्यातून गंगेची धार बाहेर पडली आणि रुक्मिणी पाणी प्याली. ऐकताय ना तुम्ही? रुक्मिणी पाणी प्याली. महाराज ध्यान लावून जप करत
रथात बसलेले. पाणी पिऊन झालं की पुन्हा रथ चालू झाला आणि रथ चालू झाल्यानंतर महाराजांनी डोळे उघडून विचारलं, ए का थांबला होता? हे थांबल्याबरोबरच विचारायचं का नाही का थांबला म्हणून? म्हणजे अशी काही माणसं असतात आपल्या बरोबरीने सुद्धा ज्यांच्यापासून लय लांब राहावं, दुर्वास बरं का. व्हायच्या चूक होणार आहे हे त्यांना माहीत असतं, तरी सुद्धा झाल्यावर सांगतात असं का केलं. काय कुठला अधिकार चालवलेला असतो त्यांच्या बुद्धीनं देव जाणे. इथं का थांबला असं विचारलं. देवानं सांगितलं रुक्मिणीला तहान लागली होती म्हणून थांबलो. मग पाणी पाजलं. कसं? प्रक्रिया सांगितली. पाणी पाजलं आणि जे दुर्वास ऋषींना क्रोध आला, अनंत युगच्या युग आम्ही तपश्चर्या करावी, कधी आमच्या खाण्यापिण्याची एवढी काळजी केली का रे तू? केली का? रामयुगामध्ये जेवायला घातलं आणि कृष्णाचं युग लागलं, ज्यावेळेस तुझं नगर वाचवायचं होतं त्यावेळेस पडणारा शिळाधारी पाऊस एका बाजूनं शेषानं अडवला, एका बाजूनं सुदर्शनानं अडवला आणि सगळा ओघ त्या पाण्याचा मी पिऊन संपवला. रामाच्या युगामध्ये अन्न खायला घालावं आणि कृष्णाच्या युगामध्ये पाणी पाजावं. आम्हाला योग याची मानसी उमरडोनी जाई हे अधिकाराने तो सांगावं आमच्यासाठी. आणि आज लग्न करून आणलेल्या पोरीवर तुझं एवढं प्रेम? माझा शाप आहे तुला. त्रैलोक्यात जो भोग भोगायला मिळणार नाही, बघायला मिळणार नाही, तो सहज तुझ्या द्वारकेमध्ये भोगायला मिळेल. स्वर्गातले देव सुद्धा दिव्य भोगा करतात, द्वारकेत येऊन राहतील. पण द्वारकेमध्ये गोड पाणी प्यायला मिळायचं नाही, खारट होईल. माझा शाप आहे तुला. कुणाला शाप आहे हा? देवाला शाप आहे हा. संत सेवेमध्ये देव चुकला तर देवाला शाप मिळतो. गुरु सेवेमध्ये बुवा चुकल्यावर बुवाला काय काय होत असेल बुवाचं सांगतोय मी. म्हणून ते पूर्वीची अधिकारी माणसं म्हणायची, अरे जनीच्या डोक्यातल्या वा व्हा पण गावगाव बोंबलत फिरणारा बुवा होऊ नका. हां, लय दोषाचं जीवन बुवाचं. एवढ्या शापावरती दुर्वास ऋषी थांबले नाहीत, पुढं बोलले. रुक्मिणी आईसाहेबाकडे बघितलं आणि सांगितलं, सकाळी लग्न करून आलेली तू आणि आणलेली तू, अरे तुझ्यावर एवढं प्रेम, माझा शाप आहे तुम्हाला. 12 वर्ष तुम्हाला एकमेकाचं तोंड पाहता येणार नाही. किती वर्ष? 12 वर्ष. कृष्णानं आज्ञा केली, द्वारकेत पोहोचायच्या अगोदर विश्वकर्माने द्वारकेच्या बाहेर जवळजवळ 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती एक महाल बांधला रुक्मिणीसाठी एकांतामध्ये. आणि अशी बापाच्या घरातून गेलेली रुक्मिणी 12 वर्ष एकांतवासामध्ये राहिली. ज्याच्यासाठी पाठीमागं पळून आली त्याचं जवळ असून सुद्धा 12 वर्ष तोंड पाहता आलं नाही. कुणाला? रुक्मिणीला. 12 वर्ष नारदासारख्या महात्म्यांच्या सहवासामध्ये सत्संगात दिवस घालवले.